रामकृष्ण हरी. जय गोमाता, जय भूमिमाता, जय बळीराजा. आज आपण नेवासा शहरामध्ये तळपे वस्तीवरती सन्माननीय आपले शेतकरी बांधव श्री मोहिनीराज तळपे यांच्या शेतावरती आपण आहोत आणि या ठिकाणी यांचा कांद्याचा प्लॉट आहे आणि एक 8 दिवसापूर्वी या प्लॉटला व्हिजिट झाली होती आमची आणि आपल्या OMK उद्योग समूहाकडून सरांना या कांद्याच्या प्लॉटविषयी मार्गदर्शन केलं होतं. तर या मार्गदर्शनातून तळपे साहेबांना खूप चांगला रिझल्ट यांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा रिझल्ट बघून तळपे साहेबांनी आज पुन्हा या ठिकाणी प्लॉट व्हिजिटसाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. तर आपण प्रत्यक्षरित्या आपण तळपे साहेबांकडूनच आपण जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला. हे आदरणीय मोहिनीराज तळपे सर, नमस्कार. तर सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की OMK उद्योग समूहाकडनं जो काही तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, या मार्गदर्शनामध्ये तुम्ही समाधानी आहात ना? फार समाधानी. सगळ्यात महत्त्वाचा माझा पहिला प्रश्न असा आहे, आमचं सर्व शेतकरी बांधव आपला व्हिडिओ बघत आहेत. हो सर. तर मला सर्वप्रथम आपल्याकडनं अशी गोष्ट जाणून घ्यायची आहे की 8 दिवसापूर्वी आमची भेट किंवा आपली भेट होण्याच्या अगोदर आपल्या कांद्याच्या प्लॉटची परिस्थिती कशी होती? फार नादन होती. करपा आला होता थोडा आणि कांद्याची साईज होईल म्हणून याची गॅरंटी नव्हती. अच्छा. ऊन पण फार होतं. तर तळपे साहेबांचं असं मत आहे की उन्हाचा प्रादुर्भाव जास्त असल्या कारणाने तर करपा हा रोग, हा प्लॉट पूर्णपणे करपा या रोगाने ग्रस्त झालेला होता आणि कांद्याची साईजही व्यवस्थित होईल की नाही याची गॅरंटी राहिलेली नव्हती. आणि त्यानंतर साहेबांनी आपल्या OMK उद्योग समूहाशी संपर्क साधला आणि त्यांना OMKकडनं मार्गदर्शन मिळालं. तर माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे, आपल्याला मार्गदर्शन मिळाल्याच्यानंतर जे भूमिपोषक हे जे औषध आपण जे वापरलेलं आहे हे OMK उद्योग समूहाचं सेंद्रिय भूमिपोषक हे आपण वापरल्याच्या नंतर तर या औषधानंतर आपण जी काही फवारणी किंवा आपण जे काही फ्लोनी पाण्यामधून जे औषध दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय इफेक्ट जाणवला? हे आपण फ्लोरिननी पाण्याद्वारेच दिलेलं आहे. ओके. हो. तर आपल्याला 8च दिवसामध्ये कांद्याची साईज आहे ना चांगली लिंबासारखी झालेली आहे. पहिली साईजच नव्हती कांद्याला. अच्छा. हो. जाडी, मानेची जाडी झाली आणि कांदा पण चांगलाच फुगवणीचा आला. ओके. पहिलं त्यांचा जो प्रॉब्लेम होता कांद्याची साईज, तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की 8च दिवसामध्ये कांद्याची साईज व्यवस्थित झालेली आहे. तर आपण एक्झाम्पल म्हणून आपण एखादं रोप आपण बघूयात. तर आता या स्टेजला या टाईप कांद्याची साईज झालेली आहे. आणि दुसरं तुम्हाला जो करप्याचा प्रादुर्भाव जाणवला होता तर करपा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. तर तळपे साहेबांच्या मते करपा हा जो रोग या कांद्यावरती आलेला होता त्याच्यामध्ये कांद्याची जी पात आहे ही पात पूर्णपणे अशी वरती अगदी खराब होऊन अशी वाकल्या जायची. आणि पण आता आपलं OMKचं भूमिपोषक वापरल्याच्या नंतर ही कांद्याची पात एकदम अशी स्ट्रेट आणि सरळ, वरती कुठल्या प्रकारची त्याच्यावरती करपा किंवा अशी वाळलेली नाही आणि अगदी तजेलदार झाड रोप तयार झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली साईज अगदी व्यवस्थित तयार होऊ लागलेली. मुळांची संख्या, पांढऱ्या मुळांची संख्या अगदी खूप भरघोस प्रमाणात आहे. या पद्धतीनं कांद्याची वाढ होऊ लागलेली आहे आणि खूप चांगला असा सुंदर रिझल्ट तळपे साहेबांना या ठिकाणी मिळालेला आहे. तर तळपे साहेब, मी आपणास एक विनंती करेन की तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल का जो रिझल्ट आपल्याला मिळाला त्यातून? मी हेच सांगेल की आवर्जून शेतकऱ्यांनी याचं प्रोडक्ट यूज करावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. मी स्वतः एक अनुभव घेतलेला शेतकरी आहे. तुम्ही पण त्याचा वापर करावा. आणखी एक माझा छोटासा आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुमच्याकडनं एक प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. जे काही OMKकडनं तुम्हाला सेंद्रिय खतं पुरवली जातात ही तुमच्या खिशाला परवडणारी आहे? हो, एकदम खिशाला परवडणारी सुटसुट आहे. तुमच्या रासायनिक खताच्या तुलनेमध्ये नक्की परवडतात? हो, 70% बचतमध्ये. 70% बचत
तळपे साहेबांच्या मते रासायनिक खतांच्या खर्चाच्या तुलनेमध्ये 70% खर्चामध्ये बचत होऊन उत्कृष्ट प्रकारचं त्यांना रिझल्ट असा त्यांचा कांद्यावरती त्यांना मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आणि शेतकरी बांधवांनाही मी विनंती करेन की तळपे साहेबांचा आदर्श घेऊन आपणही आपल्या पिकावरती एक वेळेस सेंद्रिय खते ट्राय करायला काही हरकत नाही आहे आणि छोटासा रिझल्ट आपण याच्यातून घेणं गरजेचं आहे. आणि खूप खूप शेतकरी बांधवाचाही धन्यवाद आणि विशेष आपल्या तळपे साहेबांचाही धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय गोमाता, जय गोमाता, जय गोमाता.